हाय गाईज, मला आळशी वाटतंय. आता काय उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा म्हटल्यावर ऊन असताना जर घरात जर शांती मिळत असेल कुठल्या, तर आता मी आलो आहे माझ्या मित्राच्या घरी, मिलिंद खरात. हाय, कसं आहेस? एकदम मस्त आहे. आठवड्यापूर्वी शिफ्ट झालायस, कसं वाटतंय घरामध्ये? छान आहे, मस्त वाटतंय. वाईब छान आहे तिथल्या, मला पण आवडल्या. फार सुंदर घर आहे आणि मस्त आहे. तर माझं फक्त एक असं म्हणणं आहे, मिलिंद पळतो काय तू माझ्या ब्लॉगमधून लांब पळतोयस, माझ्यापासून लांब पळतोयस. बोल. अरे तुझा आवडता नट आहे ना मी, माझ्यासाठी लिहितोस ना, मग लांब का पळतोयस, दूर का पळतोयस? नाही. बघा मित्रांनो, आज मस्त अक्षय तृतीयेचा दिवस होता आणि मी माझ्या फॅमिलीला भेटलो आणि नंतर म्हटलं जर ह्याला थोडं भेटायला जाऊ, म्हणून मी मिलिंदकडे आलो. हा कॉम्प्लेक्स दाखवतो तुम्हाला अगोदर. बापरे, इथे समोरच रो हाऊसेस आहेत रे भरपूर. 1 2 3 4, हे 4 रो हाऊस. इकडे खाली पण आहेत रो हाऊस. माझी गाडी इथे खाली लावली मी. हो, स्वामी दिसतात मागे ते. हे करतो, हेच दाखवायचं आहे ना तुला? काय कामही करतोस असं, कपडे बिपडे. तसं बघायला गेलं तर मिलिंदच्या घरात अजूनही थोडा पसारा आहे, कारण आठवडाच झाला आहे तो शिफ्ट झाला आहे जस्ट. सो तिकडच्या घरातलं जे सामान वगैरे आहे ते आजूबाजूला पडलं आहे किंवा काही गोष्टी अजून त्याच्या लावून नाही झाल्या, पण बाकी घर त्यांनी सेट केलं आहे ऑलमोस्ट. थोडं राहिलं आहे आता. सो हे आकांक्षा, ही मिलिंदची छोटी मुलगी आहे आकांक्षा. हाय कर आकांक्षा, इकडे ना, जरा जवळ ये ना, इकडे ये, इकडे. हां, कशी आहेस? ए मला सांग ना, तू लाजते काय? गेली लाजली. ती पण युट्यूबर आहे? हो, तिचा चॅनल आहे, तिचा स्वतःचा चॅनल आहे. हा. आणि तिचा चॅनल म्हणजे कसं, ज्याचा मोबाईल तिच्या हातात सापडतो त्याच्यावर ती व्हिडिओ काढते, तो तिचा चॅनल. तुझा स्वतःचा चॅनल आहे? यस. तुला किती सबस्क्रायबर आहेत? 100 असतील जवळपास. तिने मोजले नाहीत. ठीक आहे, आपण तो चॅनल बघू आणि तिचा चॅनल आहे ना, त्याला सुद्धा तुम्ही सुद्धा लाईक करा. बिचारी छोटी आहे, एवढी छोटी मुलगी आहे पण एवढी मेहनत करते आहे ना. जसा पप्पांचा मोबाईल हातात सापडेल तसे व्हिडिओ बनवते, हो की नाही? मोबाईल सापडला त्याच्यात व्हिडिओ. अच्छा, ज्याचा सापडेल त्याच्यात व्हिडिओ बनवते अपलोड आणि लगेच अपलोड पण करते. स्वतःच एडिटिंग पण करते. स्वतःच एडिटिंग करते? कुठल्या ॲपवर करते तू? असंच युट्यूब मध्ये सेटिंग असं ते. हो. आणि ही मिलिंदची मोठी मुलगी आहे. हाय अनन्या, हाय कर, हाय कर. माझे व्ह्युअर्स आहेत माहिती आहे किती? माझ्याकडे 735 व्ह्युअर्स आहेत, पण ते बघतात आवर्जून. सो तुम्हाला पण बघणार ते. छान वाटतं ना घरी तुमच्या ह्या नवीन घरी? चांगलं वाटतंय? हो. येस मिलिंद, मस्त वाटतंय तुझ्या घरी आलं. मला पण एकदम मस्त वाईब आली. हवा पण खेळते इकडे. हां, बाय द वे हे समोर मला काहीतरी दिसतंय मिलिंद, 1 मिनिट थांब. आपण बघू शकतो, खाऊ शकत नाही का? मध्ये जाळी आहे ना, अंतर आहे, डिस्टन्स आहे. मग डिस्टन्स आहे तर ते हे घेऊन आहे ना, आंबा काढायचं असतं ना, गळ. नाही ना, ते गळ आता कुठे भेटत ते काय माहिती नाही कसं. अरे प्राजक्ताच्या बिल्डिंगवर आहे, मी तुला शक्यतो बघतो जर मिळालं तर. पण मग नंतर मग काढून परत ठेवावं लागेल तिकडे. चालेल ना. कुठे मँगो पिकलेला? चल दाखव मला तिकडून. चल आपण त्या विंडो मधून बघूया मँगोज. ये चल. हे मस्त आहे रे बेडरूम पण तुझा, मोठाच्या मोठा, 1 नंबर. बघ इथे सुंदर दिसतोय. सुंदर किती लागेल, टेस्टला किती सुंदर लागेल तू विचार कर. हा आकांक्षा, अरे कसले तरी किती आहे तिथे, भरपूर आहेत ना. हे मग तुम्हाला खावंसं नाही वाटत आहे? मँगो खावंसं नाही वाटत आहे? एवढे समोर असतात तर मग बट आम्ही काढू नाही शकत. का? मग काढा आता, काहीतरी करायला लागेल ना त्यासाठी. हा, ही कांडी आहे. ती कांडीने काय करणार आहे? तिथे कबूतर आहे, त्यांच्यासाठी आम्ही ठेवले आहे ना पिल्लांना. ही कबुतर कुठे आहेत? काय तर घर बनवतात कबूतर. अच्छा, इथे घर तिथे नको ना फेकूस. अच्छा, ह्याच्यासाठी कांडी ठेवली आहे. इथून दिसतंय घर, इथून जवळून बघा. हा, बघितलं. हे आंब्याच्याच काड्या आहेत ना. हा आंबा खाली पडला ना की त्याचा जो देठ असतो ना, हा. त्यांना जमा करून त्यांनी इथं घर बनवलंय. कोणी आणि इथं काहीच नाहीये. गॅलेक्सी ह्याच्यापेक्षा मोठं त्यांनी घर बनवलेलं आहे. अख्खी फॅमिली आहे, दुनिया आहे त्यांची. काय बोलतो? इथं पिल्लं पण आहेत, बघायचे. हा चला. चला
चल हे पिल्ल आहे तिकडे. असेच पिल्ले आहेत त्यांचे, एक मोठा आणि एक छोटा. तर बघूया मी हँडवॉश करून आले. हँडवॉश करून आले. कुठे पिल्ल? इथे वरती एक पिल्लू आहे. अच्छा इकडे वरती. तुझी हाईट कमी असल्यामुळे तुला ह्या स्टूलचा वापर करावा लागेल. आपण नको स्टूलचा. जाऊ ना आपण जाऊ ना. अरे लेके जाएंगे अभी देख हम कोण है. ए बाबा सांभाळू ना. अरे बाई उड्या मारते. इथे ते वरती जे मोठं पिल्लू दिसतंय ना, हा ओके, हा त्यातच एक छोटं भाऊ बंद आहे ना, ते आमच्याकडे आहे. जसं छोटा भाऊ किंवा बहीण. हा काय. तिकडे एक छोटं अंड दिसतंय फुटलेलं, 2 तुकडे. हा 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 त्याच्यातून पडून एक पिल्लू आलं. अच्छा. इथे खाली बघा कचऱ्याची पिशवी दिसते तुला. हा ह्या पिशवीवर. एवढं हे जे एवढं डिस्टन्स आहे ना, हम्म. ह्या डिस्टन्सला एक पिल्लू जे अलीकडे जन्माला आलं होतं ना, हम्म. ते हळूहळू शिफ्ट होऊन तिथे पडलं. अच्छा. पण त्याचं नशीब एवढं चांगलं की ते पडलं तर गोणीवरती, हम्म. त्याच्यावर ते जगलं, त्याला काही इजा झाली नाही. अच्छा. जेव्हा आम्ही पहिल्यांदा पाहिलं तेव्हा आमच्याकडे 14 एप्रिल होता. तेव्हा हम्म. आम्ही बाबासाहेब आणि शिवाजी महाराजांचा पुतळा आहेत आमच्याकडे. आम्ही त्याची वंदना केली, त्यांना वंदन केलं आणि संध्याकाळी ते बाहेर असं मिरवणूक जाणार होती. तर आम्ही असं म्हटलं आता संध्याकाळची वेळ आहे, गॅलिंग बंद करावी. तिथे एक पिल्लू पडलेलं दिसलं. हम्म. मग आणि जस्ट आम्ही थोडीशी पंचशील घेतलेलं, प्रार्थना केली होती. मुलींना मी ह्या दोघींना अहिंसेचं महत्त्व पटवून देत होतो की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा कसा श्रेष्ठ असतो. त्यांना अंगुली मालीची गोष्ट सांगितली आणि योगायोगाने हे पिल्लू इथे सापडलं. आता त्या एवढ्या छोट्या पिल्लाला सगळेजण असं म्हणत होते की हे जगणारच नाही. तर मला एवढं कळलं यातून सारांश सध्या की ह्याला एक पिल्लू सापडलं घरामध्ये. हो, बरोबर ना. आणि पाळलो आम्ही लोकांनी. पाळलं. पाळलं म्हणजे पाळावंच नेमकं लागेल. काय केलं. नेमकं काय केलं. त्याला जेवण वगैरे चालायचं, जेवण वगैरे चारलं आणि अजून काय केलं. पाणी वगैरे पाजायचं आणि पाणी वगैरे पाजलं. त्याला शिशीला कुठे घेऊन जाते. टॉयलेट मध्ये. त्या कपड्यावरतीच करतोस. अच्छा कपड्यावर शिशी करता. जसं बाळ करतं लहान तसं ना. लहान बाळ आहे ते. त्याला बर हा थांब आपण बघूया. बरं ऐक ना इकडे. आपण ना अनन्याशी बोलूया. मिलिंद ही तुझी मोठी मुलगी बरोबर. अनन्या तू सांग त्या पिल्लाला काय काय कसं तुम्ही आता काळजी घेताय. ते जेव्हा वरतून खाली पडलेलं तर आम्ही त्याला उचललं. मग एक आमच्या इकडे बॉक्स होता, त्याचा आम्ही ते कपडा टाकून त्याला तिथे बसवलं. मग त्याला सगळं पप्पांनी लगेच सकाळी जाऊन इंजेक्शन असतात ते आणले आणि त्याच्याने मग त्याला भरवलं आम्ही लोकांनी. डाळची असते त्याचं मिक्सरला वाटून पाणी वगैरे केलं. मग मस्तीखोर आहे मुलगी आणि मस्ती आणि तिचं आम्ही लोकांनी नाव पण ठेवलंय. तिचं आम्ही स्क्विकी ठेवलंय. काय. स्क्विकी. स्क्विकी. हो. पहिलं नाव काय होतं? अगं तर आम्ही तिचं नाव चिंकी ठेवलेलं, बट आम्हाला ते नाव इतकं आवडलं नाही, त्यामुळे मग आम्ही लोकांनी तिचं नाव मग चला भेटूया का आपण तुमच्या नामकरण. स्क्विकीला भेटूया. स्क्विकीला Yes. चला आम्हाला कोण दाखवते. अरे चल स्क्विकीला भेटूया आपण मिलिंदच्या घरी. कुठे गेली टट्टी. अच्छा उठा तसं नको. स्क्विकीने टट्टी केली. बेबी खाली ठेवा, मी लय घेतो. आवडतो, लय आवडतो. तुला लय आवडतं. चल टट्टी नको करू माझ्या हात. लाईट लावून येते. एक मिनिट. इथे चल. ए! मारू का तुला खूप मस्ती करतो. अरे इथं अजून एक टट्टी आहे. खूप सारी टट्टी. अरे संका. अरे उतर भाई संका. उतर. त्याचं न काढलं बाळा. मी काढतो ना. अरे ते थांब. मस्ती करतो. तो मस्ती करते ना. आता हँडवॉश. स्क्विकी. हाय स्क्विकी. स्क्विकी वाला सवारा. किती दिवसांचं असेल हे पिल्लू. आता हे आम्हाला 14 एप्रिलला सापडलंय. आज 19 तारीख आहे. आजचा 5वा दिवस आहे. तुला मी हँडवॉश मी हातामध्ये बघ केलं त्याने. काय नाही, फक्त आपल्या ज्वारीचं पीठ आहे. फक्त ते वेगळ्या प्रोसेस मधून आलेलं आहे.
पण ते इथून दिलं आणि ते इथून आलेलं आहे. बस एवढंच आहे, बाकी काय वेगळं नाही याच्यामध्ये. हिले स्क्विकी सारखी मस्ती करी बाई. पण याचा आकांक्षा हा आहे की आम्ही ज्याला खायला देतो ना ते डायजेस्ट होतं, याला पचतं. ये इकडे ये. म्हणजे आम्ही जे खायला देतो त्याला पचतंय. हा याचा अर्थ. हा. आणि खूप सुंदर आहे रे. आणि म्हणजे आमची मेहनत वाया जात नाहीये. त्याचा आवाज ऐका ना जरा शांतपणे. मस्त आवाज येतो ते. त्याला सतत खायला लागतं. हे बघा माझ्या बोटाला पण त्याला वाटतं की काय खाऊ मिळेल. स्केटिंग वाला ब्लॉग करू. पण सध्या हे एवढं नाजूक आहे हा. ना की याला त्याच्या चोचीने आपण भागवल्याशिवाय काही खाता येत नाही. म्हणजे त्याला असं वाटतं की त्याला खूप खावं. आता जसं हे दिसतंय ना ह्याच्या अंगावर हे पिवळेसारखे केस आलेले आहेत. ते थोडंसं पंख आहे ते काळसर होऊ लागले. पहिल्या दिवशी सापडलेला पूर्ण हा लाल मासाचा गोळा होता अगदी. हा आणि एवढा एवढा पातळ की असं वाटायचं की हातातच फुटेल की काय, इतकं नाजूक होतं हे पिल्लू तेव्हा. आणि मग ह्याची जी चोच आहे ना ती पण त्याला उघडता येत नव्हती. आणि असं वाटलं की आता हे मरेल म्हणून याला फेकून द्या असं सांगायचे लोक. मग काय केलं, पेपर घेतला, पेपर थोडंसं पाणी घेतलं आणि त्याच्या चोचला लावून थोडं थोडं पाजलं. मग दुसरं पाहिलं, कम्प्युटरला पाहिलं की बाबा नवजात कम्प्युटरचा पिल्लू कसा वाचवायचं, त्याला काय खायला घालायचं. मग तिथून जी काही माहिती मिळाली त्याच्या आधारे मग आम्ही तसा प्रयत्न करत गेलो. मग आम्ही बाजारात गेलो आणि हे असे इंजेक्शन्स आणले 2. अशी 2 इंजेक्शन्स आणली. त्याच्यासोबत सुया आलेल्या त्या फेकून दिल्या. मग ही अशी 2 इंजेक्शन्स घेतली आणि मग त्या इंजेक्शनने आम्ही काय करतो, आता हे बिस्किट आहे आपलं माडीचं बिस्किट आहे. आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतो, त्यात तांदळाची पेज असते किंवा चण्याची डाळ असते ती शिजवतो, त्याची पेस्ट बनवतो. आता खाईल का ते? हो, आता त्याची वेळ झालेली आहे. त्याने आताच माझ्या हातामध्ये तसं टट्टी केली. आधीच टाकलेलं. आता ते त्याला भूक लागली तेव्हा बेबी की ते त्याला भूक लागली की ती कासावीस झालेलं आहे बघितलं. माझं स्केटिंग आता मी त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट शिकलो युट्यूबने की हे याचं हा जो भाग असतो छातीचा त्याला क्रॉप बोलतात. हा भाग आहे ना, हा आपण खायला याला भरवल्याच्या हा थोडा फुगतो बलून सारखा. मग त्याला ना योग्य तेवढंच आहार द्यायचा, जास्त नाही द्यायचं. जास्त दिल्याच्यानंतर ते ओव्हर फिडिंग होऊ शकतं, ह्याचा जीव पण जाऊ शकतो, श्वास पण थांबेल. मिलिंद तू आई पण आहेस हे कळलं इथे. आणि हा हे जे पाठीमागचे 2 भाग आहेत ना शोल्डरला, आता खाली आहेत ना, त्याच्यानंतर हे असे दोन्ही भाग भरतात आणि 2 छोटे छोटे बलून येतात तिथे. त्याच्यावरून आपण अंदाज घ्यायचा की याचं पोट आता भरलेलं आहे, त्याचं फिडिंग द्यायची गरज नाही. ओके. हां, कधी कधी तुम्ही इमोशनल होऊ शकता कारण हे एवढा चोचा मारता ना आपल्या वाटतं घ्यायला अजून खायला हवं, भूक आहे. पण नाही, हा यांचा नैसर्गिक स्वभावच आहे की म्हणजे खायला मागणं. पण आपण तेवढंच द्यायचं जेवढं त्याला आवश्यकता आहे. तर शोधतोय खायला. हां, ते आता शोधतंय. त्याची वेळ खाता आता स्वतःहून असं नाही चोचीने? आता ह्याला अजून ते स्वतःच्या चोचीने खात नाही, त्याला भरवावंच लागतं. ते फक्त चोच हलवतं, त्याला अजून जास्त ओपन नाही करतोय. आता हे आहे इंजेक्शन. ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आणि बिस्किट मिक्स केलेलं आहे. चांगलं आहे अजून त्याला दिलेलं. आता हे मी हे भरतो. ओके. आता ह्याला असं इकडे पकडायचं, याची चोच अशी पकडायची. आता तरी हे पूर्ण चोच उघडत आहे. पहिल्या 2 दिवसांमध्ये अजिबात चोच उघडत नव्हतं. तेव्हा आमची खूप म्हणजे तागेची कसरत व्हायची कारण त्याला इजा होता कामा नये. त्याची चोच नाजूक असते, ती तुटण्याची शक्यता असते. अगदी पेपर घेऊन पेपरची अशी गोल नळी करून त्या नळीतून त्याला थोडं भरवलेलं आहे. आणि हे सगळं यूट्यूबवरती. ह्याच्या आधी आम्ही कधी कुठला प्राणी पाळलेला नाही, कुठला पक्षी पाळलेला नाही, काही केलेलं नाही. सगळं रिसर्च असं. फक्त एकच इच्छा होती की याला जगवायचं, बस एवढीच इच्छा होती. काय माहितीये काय, मारणाऱ्यापेक्षा जगवणारा केव्हाही मोठा. बरोबर. सो त्या हिशोबाने खूप चांगलं काम करतोय. तुझ्या या दोन्ही मुलींना, आकांक्षा मस्तीखोर मुलगी, तुला राग आला का? माझा राग आला तुला? आणि ही अनन्या मोठी मुलगी त्याची, या दोघींना चांगली शिकवण पण देतोस त्या माध्यमातून. आणि तू म्हटलंस त्याप्रमाणे योगायोग असा की 14 एप्रिलच्या दिवशी तू त्यांना कुठली गोष्ट सांगू होतास?
अंगुलीमालाची गोष्ट सांगत होतास आणि आणि, अहिंसा. आणि बुद्धाने हंसाला जे जीवनदान दिलं ते. हां, आणि ह्या गोष्टी सांगत असतानाच तुझ्या पदरात पडलेलं हे अजून एक बाळ ज्याचं नाव काय ठेवलंय? स्क्विकी. स्क्विकी. हे नाव कुठून शोधलंस ग? गुगल. म्हणजे काय शोधलंस शोधताना गुगलवर? म्हणजे आम्ही सर्च केलं की पिजनचं जे बेबी आहे त्याचं नाव अजून काय ठेवू शकतो, म्हणजे गर्ल, कारण मला आणि आकांक्षाला असं वाटतं की ती गर्ल आहे. त्यामुळे मी असं गर्ल वाले नाव शोधलं. व्हेरी गुड, ही गर्ल आणि आहे. ते खूप सारे नाव आलेले जसं की स्क्विकी, डेझी एक्सेट्रा. सो आम्हाला त्याच्यापैकी स्क्विकी हे नाव आवडलं, हा. त्यामुळे आम्ही तिचं नाव स्क्विकी ठेवलं. तुम्हाला काय वाटतं ते गर्लच असेल? माझ्या बहिणी कारण आम्ही गर्ल आहे ना, म्हणून आम्हाला वाटतं की ती सुद्धा गर्ल. Feminist. ते पण गुगल म्हणून कॉपी करून तू काय घरात स्केटिंग करते? हा ये इकडे इकडे ये थोडीशी. चला आता आपण मला त्याला येतं बनवायला. त्याचा खाऊ देऊया थोडा. हा, थोडं त्याला इंजेक्शन थोडं थोडं दे. हा, थोडं थोडं. मी पाहिजे मला पूर्ण येतं घसा सोडायला. आता हे असं आहे. चला 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 चला. एकदम एवढं कसं काय देतो रे? नाही थोडं होतं हे. अर्धा आधी दिलं होतं ना. टट्टी केली. तुम्ही तेवढं नव्हतं. पहिला 2 दिवसांना त्यात थेंब थेंबच द्यायचो आम्ही. हा. आता ते पूर्ण चोच उघडतं. मग ते सांगतो ना, युट्यूबला पूर्ण असे व्हिडिओ बघितले जे पाळतात किंवा जे लोक रेस्क्यू करतात ना, त्यांनी त्यांच्या माहितीचे व्हिडिओ टाकलेले आहेत. पहिल्या दिवशी किती चोच उघडतं, तर किती सोडायचं, किती नाही सोडायचं ते. काही लोक असतात ना की याला ना पुढे रबरची नळी लावतात आणि तेवढी नळी आत टाकतात. आपण ते फक्त एवढाच भाग त्याच्या चोचीमध्ये सोडतोय. असं आहे. आता बघूया हे शिकूया. हे बघा, हे याचा क्रॉप, याला क्रॉप बोलतात. त्याचा जो छातीचा भाग आहे तो, आणि पाठीमागे ती दोन असे बनवून फुगले टम म्हणून समजायचं की बस, त्याच्या पुढे जायचं नाही. दिवसातून 4-5 वेळा त्याला करायला लागतं. आणि हे पूर्ण एम्प्टी होऊन द्यायचं. रात्रीचं काहीच नाही खायला जायचं, डायरेक्ट सकाळीच. हो. म्हणजे इंटरमिडिएट फास्ट मध्ये हे पण असतात वाटतं. आता हे बघ किती हवं आहे बघ. त्याला जिथे जागा दिसेल तिथे ते शोधण्याचा पण हा त्याचा नैसर्गिक गुण आहे. ए स्क्विकी हावरी. पक्षी कसे असतात अडचणीमध्ये ते पडलेलं अन्न शोधतात ना, तसं ह्याला इथे आपण ओपन स्पेसमध्ये काही दिलं ना, काही घेणार नाही. पण जिथे त्याला असं म्हणजे अडगळीची जागा दिसेल ना, तिथे चोच घालणार आणि थोड्याचा प्रयत्न. आता हे मी देतोय ना तरी पण हे बघा, आता गंमत बघा याची. हे बघ झालं याला. आता हे ह्याचं थोडं फुगलं. हे बघा फुगलं, बघ झालं. आता याची गंमत बघा, हातावरती मी घेतला तळ हातावरती, तर पण तिथे नाही, बोटांच्या फटींमध्ये चोच घालणार हाताच्या. हे मी ऑब्झर्व केलं याला. बघा आता आहे का, तिकडे बघ बाळा, तिकडे बघ तुझी शूटिंग चालू आहे. आहे का, पप्पा बस चोचीच्या बोटांच्या मध्येच ते चोच घालून शोधणार काय आहे का. तळ हातावरती घेतलं त्याने. आहे का याच्यामध्ये. मोठी झाली. स्क्विकी स्क्विकी मोठी झाली. स्क्विकी स्क्विकी मोठी झाल्यावर तिला काय बनवणार? डॉक्टर, इंजिनियर, काय बनवायचं सांग? ती बनूच नाही शकत, इन्सानच नाही. असं कसं? तू मोठी झाल्यावर काय बनणार ते सांग? ताकद किती लावते बघ ना. तू काय बनणार आहेस? टीचर. टीचर बनणार आहेस. मग तिला पण काहीतरी बनवावं लागेल. ऑफिसर. अच्छा, तू आय एस ऑफिसर बनणार आहेस? हा, नाही, किती मी पण दिसतं. बनेल. याला आपण काय बनायचं ना मोठे खाली, याला आपण कबूतर बनवायचं. चांगला होता. होय की नाही? अरे हा कबूतर. काय म्हणालीस? पण हे squeaky आहे ना आता. कबूतरी बनणार. किती स्ट्रगल करते माहिती आता, जीव केवढाच आहे आणि किती पुढे जाते. तू स्केटिंग करून पडशील इकडे अशी. टट्टी केली ना मग साफ कर आता. तुम्हाला गंमत तू कर ना. तू आई नाहीस का आता तुझी? नाही हा? पप्पा आहे. नाही. अच्छा, पप्पाच आई पण आहे. म्हणजे म्हणजे मी पप्पा आहे आणि आई आहे. आमच्यासाठी पप्पा आहेत आणि तिच्यासाठी मम्मी आहे. स्क्विकीसाठी मम्मी आहे आणि ह्यांच्यासाठी पप्पा आहे. व्हेरी गुड. छान वाटलं पण आज स्क्विकीला भेटून. आणि मित्रांनो, तुम्ही सुद्धा या स्क्विकीला प्रेम द्या. ह्याचे पुढचे काही व्हिडिओ पण आपण प्रयत्न करू, मिळतील ना बिली पुढे काही व्हिडिओ असे
तुझं पण आहे. बरं मोठं झाल्यावर काय करणार आहे अनन्या इथं? काय नाही आता ते मोठं झालं, पक्षी झालं, उडायला लागलं मग हा उडायला लागलं तर सोडून द्यायचं कारण इथे त्याला कधी छोटी येणार जागा. पण भेटायला. काय तू तिकडून लांबून बोलणार आहेस का? ही कशी बसली देवासारखी? आता तू स्केटिंग घालून फिरतेस म्हणून. हा, कधी सांग. कधी माझ्या ब्लॉगचं नाव आहे अर्चना करा 2896. लवकर शॉर्ट्स सांगा. शॉर्ट्स स्वतःची ऍड करते माझ्या इकडे. हा, पुढे बोल त्यांना सांग सबस्क्राईब कर. करतील सबस्क्राईब माझे सबस्क्रायबर तुला, त्यांना सांग ना सबस्क्राईब लाईक, शेअर, सबस्क्राईब, आणि कमेंट बेल आयकॉनला क्लिक करा तर तिथे व्हिडिओ तुम्हाला कळतील आले. बाप रे आजकालची मुलं. मिलिंद 2 खतरनाक आहेत तुझ्याकडे, एक अनन्या आणि एक ही आकांक्षा मस्तीखोर. हिच्यावर टॅगच ही मस्तीखोर बघ, वाटते की नाही? अरे बापरे लगेच बघ इनसच बघ. हा मी बघितलं तुला मस्ती करताना, त्यामुळे मी सांगू शकतो बरोबर. चाललीस ती बोलली मला लाज वाटते. अनन्या तू कितवीला आहेस? मी आता 6 स्टँडर्डला होती, आता 7 स्टँडर्डला गेले. 7th ला जाईल. आणि तू कितवीला आहेस? मी सेकंडला आता मी थर्डला जाणार. 3rd ला जाणार. तरी पण वाटतेच आणि पुढची. हे आता प्ले ग्रुप किंवा नर्सरी मध्ये जाईल. हा पूर्वी कसं होतं माहिती का, खूप किळस वाटायची प्रत्येक गोष्टीची. हा पण जेव्हापासून हे आलंय ना हा. आताची आम्हाला जशी काळजी घ्यायला लागलं किळस आणि पण आता वाटत नाही. पप्पा YouTube आणि चॅनल मी खोलणार आहे पण हिंदी वाला. 2ला प्रत्येक गोष्टीची म्हणजे एखाद्या प्राण्याची किंवा काय अशी केस वाटायची. नाही सगळ्याची घालीची. हा पण आता आता हे- आता त्याच्या हातावर शिशी केली तुझ्या, तरी तुला नाही वाटत असं. कारण कसं असतं माहितीये का, आपण जेव्हा कोणाच्या प्रेमात पडतो ना हा तर मग त्याच्या काही गोष्टी मध्ये घाण वगैरे काय वाटत येस नाही. एक्झॅक्टली. आता कसं बोललास? Exactly. आणि वैशिष्ट्य हे आहे ना की मी खूप उशीर उठतो कारण माझी ड्युटी आहे. मी MNC मध्ये जॉब नसल्यामुळे पण फक्त हिला म्हणजे हो. खायला घालण्यासाठी ठीक आहे, हिला- ठीक आहे. आमच्यासाठी पण कधी इतक्या लवकर उठले नाही, पण तिच्यासाठी सकाळी 7 वाजता 8 वाजता आणि इनफॅक्ट रात्रभर फोन वरती बघत असं की कबुतराच्या बाळाला काय खायला घालायचं अजून, आमच्यावर त्याला किती लय तास. ध्यान पण नाही. आमचं लय कमी झालं. रात्री 2ला नाही हे वाला छान होतं. हे वाला बोल परत बोल. हे वाला काय बोललीस? तुमच्याकडे ध्यान नाही काय? तुमच्याकडे म्हणजे बोल. तुझ्याकडे काय ध्यान नाही आम्हाला. ह्यांच्यावरतीच लक्ष आहे. आम्हाला काही लाड पण नाही करत. हो का? पप्पा असं नाही करत. पप्पा आता मम्मी झाले ना, त्यांची मम्मी झाली ना पप्पा, म्हणून आमच्या रिअल मम्मीला दाखवायचंय. रिअल मम्मीला दाखवायचंय. थांब आपण दाखवूया. चला. ओ रिअल मम्मी यांची कुठे अनन्या? मम्मी. हा माझ्या मम्मीचं नाव अर्चना खराते. अर्चना खरंच मम्मीचं नाव आहे. ओके. चॅनल कुणाच्या नावाने आहे? मम्मीच्या आवाजाने. अर्चना तिच्या नावाने तिच्या खराते. आणि त्या अर्चना आणि खरंच. मिलिंद खरात 2896. मिलिंद करायचं हा आणि या दोन्ही चॅनल वरून तुम्ही व्हिडिओ टाकता ना? हा, ज्याचा मोबाईल ज्याचा मोबाईल सापडेल त्याच्या मोबाईलवरून टाकता ना? तुमचा भेटत तर तुमच्या पण मोबाईलला चालू. मी पाणी पिते हे बघा माझी. तुमचा मोबाईल भेटत तर त्याला पण चालवणार चॅनल. म्हणून हिच्या हातात कुणी मोबाईल देऊ नका. बिचारी सगळ्यांच्या चॅनलला फक्त हीच दिसणार मग. है ना आकांक्षा? पाणी पाहूया आपण. पाणी पाजतोय पाणी. खूप आवश्यक आहे याच्यासाठी. जेवढं पाणी हे चांगलं पिईल ना त्याच्यानंतर मग याची पंख वगैरे जे आहे त्याच्यावरती जी त्वचा आहे ना ती व्यवस्थित होणार असं YouTube सांगतोय. एक्सपर्टचं मत आहे. साइडो. चलो अरे चुरा साइडो. झालं. आता आमच्या एकदम YouTube फुगलेलं आहे. वर ना, एवढं फुगलेलं आहे आता गरज नाही. ओव्हर झालं. आता याला आमच्या- शांत पण हे ठेवायचं. युट्यूब वर दाखवलंय का? युट्यूब वर हा युट्यूबला जे लोक म्हणजे कबूतर पाळतात कळलं किंवा जे एक्सपर्ट आहेत प्राणी मित्र आहेत वगैरे त्या लोकांचे म्हणजे ऑथराईज लोकांचे एक्सपर्ट लोकांचेच व्हिडिओ आणि माहिती घेऊनच आपण हे केलेलं आहे. असा अंदाज काही नाही लवकर केलेला. ना. आणि ह्याला कसं असतं लवकर आमच्या याला थायलंडला 35 व्हिडिओला सेल्सिअस बसवा. कमीत कमी तापमान लागतं तर ते आईच्या पंखांखाली त्याची वाढ होते ना हम्म. मग तिथे ऊब मिळते
त्याच्यामुळे याला आम्ही बॉक्समध्ये असं ठेवतो. आणि ही आमची क्रिसमसची टोपी होती, हिची पण असं आम्ही खसखसच टाकतो. आणि ह्याला अंदाज हवा असतो, जसं आईच्या पंखांखाली त्याच्या मिळतो. मग आम्ही ह्याला हे वरतून ठेवतो. आणि हे हवेसाठी, ऑक्सिजनसाठी त्या दोन बाजू आम्ही खोलून ठेवलेल्या आहेत त्याला. आय लाईक युअर स्क्विकी. मी घेऊन गेलो तर चालेल का स्क्विकीला? मी घेऊन गेलो तर चालेल का स्क्विकीला? प्लीज. माझ्या घरी खूप जागा आहे, तू ये ना तिकडे भेटायला तिला. तुमची आहे स्क्विकी, स्क्विकी तुमची आहे. अच्छा, नको नेऊ मम्मी. पण मी तरी पण नेलं तर रडशील का मग तू? हे नेतोय मी आज. 10 मिलियन सबस्क्रायबर. 10 मिलियन व्ह्यूज मध्ये 14 सबस्क्रायबर. ऐक ना, मग मी स्क्विकीला घेऊन जाऊ शकतो का 10 मिलियन झाले तर? ऐक ना, 10 मिलियन झाले तर स्क्विकीला 10 नेऊ मिलियन शकतो. हाऊसपर्यंत स्क्विकी उडून जाईल. गुड. चल, चांगलं, छान वाटलं मला. आणि उडून जाईल ना हा. तेव्हा खरी अर्थाने सार्थक झालं, स्वातंत्र्य त्यांना झालं. पण मला असं वाटतं मिलिंद, याच्यावर तू आणखीन व्हिडिओ टाकत जा. हो, आपण माझ्या चॅनलला पण बघू, जर मिलिंद त्या कबुतराचा व्हिडिओ टाकत असेल तर. आणि मग त्याच्यानंतर मग तो काय करतोय, त्याच्या डोक्यात काय असेल तर. आणि ही तुम्हाला गाडी चालवून दाखवणार होती सी वाली. स्क्विकीला घेऊन गेलीस की नाही गाडी? गाडीला चार्जिंग करावी लागते. कशी दाखव, चल. हा दाखव, फास्ट कुठे आहे? आता आधी शिकतीये फक्त. आता शिकते. व्हेरी कितीला असतात स्पीडची? हे माझं क्रिसमस गिफ्ट आहे, जे की तिने हरवलं. अच्छा, तू. अच्छा. मस्त. बट तू चालवायला येत नाही. काय म्हणालीस अनन्या? त्याची सारी जायदाद हडपली. भाई, यांचा कॉमिक सेन्स चांगला आहे. जायदाद हडपली तुमने उसकी. ओ पप्पा कर देते बाबू तुम्हारे नाम. जे पण खाऊ वगैरे आणखी पप्पा मम्मी रिलेटिव्ह सगळं त्याला रिअल मम्मीला भेटूया बोलते. या मॅडम आहे ना, थोड्या चपकन आहेत ना, मोठ्या आहेत ना, मोठे आहेत ना. प्रत्येकडे नवीन गोष्ट आपली हवी. आणि मग जे जुनं होतं ते शब्द जायचं. आणि मग कसं असतं, जर समजा त्या वस्तूचा आपण चांगला उपयोग नाही केला आणि हिने जर छान केला, मग हे माझं होतं. आणि या मॅडमचं हे जमत होतं स्केटिंग. 2 वर्ष मला मम्मीने चालवून होती ते. ही जेव्हा लहान होते ना, एवढीच होती ना, सेकंड ज्या मॅडम होत्या ना, तेव्हापासून यांना हे गिफ्ट भेटलं. त्यांनी कधी वापरलेलं पाहिजे. कारण मम्मीने वापरून नाही दिले मला. घाबरट ना, घाबरट नाही. सपोर्ट शिवाय चालला नाही, काय नाही. ती एकटी भिंतीला न धरता पण चालला नाही. त्यांना सांगितलं भिंतीला धरून चाला, पण नाही. अच्छा, चल, छान वाटलं. Bodyguard काय? माझ्या मते व्ह्युअर्सना माझ्या हा ब्लॉग बघून छान मजा येईल. एक कबुतराचं पिल्लू कसं अचानक त्यांच्या आयुष्यात आलं आणि आत्ता मिलिंदचं, त्यांच्या या 2 मुलींचं आयुष्य बदललं आहे. सो हा व्लॉग तुम्ही नक्की पहा माझ्या चॅनलवर. मला माहीत नाही याचं नाव काय ठेवता येईल, पण बघू काय नाव ठेवता येईल. हे चॅनलचं नाव, मी बोलतो माझ्या ब्लॉगचं नाव. हा ब्लॉग बनवलाय ना मी आता, त्याला काय नाव देऊ? अनन्या आकांक्षा स्क्विकी. देवदत्ताला सांगितलं हंस हा कुणाचा, हंस हा त्याचा त्याला वाचवतो. तसं हे पिल्लू कुणाचं, हे पिल्लू आमचं, त्याला वाचवतो. म्हणजे मारणाऱ्यापेक्षा, जसं श्रीकांत महाराज म्हणाला, मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो. आता आपण स्वतःच्या बाबतीत म्हणत, पण हा मेसेज ह्या 2 मुलींना जर भेटला तर भविष्यात त्यांनी ही त्यांच्या अंगीकृत करावं ही चांगली. चांगलं आहे. बस. आणि आत्ता मी घरात आहे. मिलिंद खरात, माझा मित्र, माझा रायटर मित्र.
कारण तुम्हाला सांगतो मी जेवढी नाटकं करतोय आता सध्या तरी ती सगळी ह्यांनी लिहिलेली आहेत. आणि मिलिंद खरात, मिलिंद खरात हाय कर ना मिलिंद यार प्लीज माझ्या व्ह्युअर्सना. आणि आज मी आलोय मिलिंदच्या घरी. बघूया आज मिलिंदकडे एक काहीतरी हा स्टार्ट केलाय परत. तर ॲक्च्युली मिलिंदकडे आज एक अशी छान गोष्ट होती दाखवायला आणि ती तुम्ही सगळ्यांनी बघितलीत. हो ना? काय काय छान गोष्ट होती सांग. सांगा. आपली स्पीकीला लाईक करा, शेअर करा, चॅनल मध्ये न्यू आहे तर सबस्क्राईब करा. मी कंट्रोल नाही करू शकत आहे, ही ऐकतच नाही. तिला म्हणायचं काय होतं आणि तिला म्हणायचंय लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि हो हा न्यू असाल तर सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी सबस्क्राईब केलं त्यांनी बेल आयकॉन दाबा. आता ह्या स्पीकीचं पुढे काय होतं, ही कशी मोठी होते ते सगळं पाहायला विसरू नका श्रीकांतच्या युट्यूब चॅनलवर. माझ्या चॅनलवर टाकणार आहेस? मग आपण एक काम करू, तू मला व्हिडिओ बनवून पाठवत जा, मी ते छान एडिट करत जाईन. ते पिल्लू हळूहळू मोठं होतानाचा अख्खा प्रवास माझ्या या ब्लॉगच्या माध्यमातून मांडेल. तुम्ही पण सपोर्ट करा. तुम्हाला जर आवडत असतील प्राणी, तुमच्या घरी कुणाच्या असा जर प्राणी आलेला असेल आणि मग त्याला तुम्ही कसं मोठं केलं वगैरे त्याची गोष्ट तुम्ही शेअर करू शकता कमेंट बॉक्समध्ये. याच्या व्यतिरिक्त हां फिल्टर लाव ह्याच्या आकांक्षा ही कॉमेडी म्हणजे केवढी करते. आता पडशील तू. हा चल सगळ्यांनी एकदा बाय करा सगळ्यांना माझ्या व्हिडिओ.